हे गाईज, गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि स्वागत आहे आजच्या एका ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. आणि आता मी आंघोळ करून झालेलो आहे रेडी आणि आता जाणार आहे नाश्ता करायला. आज आहे आपली परत सेकंड शिफ्ट. काल पण बघितलं होतं, काल पण होती सेकंड शिफ्ट आणि काल प्लॅन होता बाहेर जायचा मॉलवरती, पण काय ते शक्य झालं नाही. ठीक आहे, आता तर जस्ट रेडी झालेलो आहे आणि आज वर्किंग डे आहे, त्यामुळे आज तर आपल्याला ऑफिसमध्ये जावं लागेल. तर बघूया, आता पहिला प्रथम जाऊया आपण नाश्ता करायला. नाश्त्याला मस्तपैकी मी साबुदाणा खिचडी घेतली आणि नाश्ता माझा कंप्लीट केला. आणि मी आता चाललेलो आहे परत रूमवरती. आता 9 वाजलेले आहेत आणि आपली सेकंड शिफ्ट आहे, त्यामुळे आपल्याला 12ला रेडी होऊन ऑफिसला जायचं आहे. अजून तर 3 तास आहेत आपल्याकडे, त्यामध्ये बघेन आता काय करायचे ते. तर गाईस, आता वाजलेले आहेत 12 आणि मी अजून रेडीसुद्धा झालेलो नाही. आता मी रेडी होतो लगेच ऑफिसला जाण्यासाठी. काय 1 वाजता आपली शिफ्ट चालू होते, तुम्हाला तर माहिती आहेच. चला, मी रेडी होतो. आता मी निघलेलो आहे रूममधून ऑफिसला जाण्यासाठी. त्याआधी आपल्याला जायचं आहे बस स्टॉपवरती. ते गाईज तुम्ही बघू शकता, आमच्या सोसायटीच्या मागे एका बिल्डिंगचे बांधकाम कंप्लीट झालेलं आहे. तिथे काहीच वेळात माणसेसुद्धा राहायला येतील. चला, आपण जाऊया नेहमीप्रमाणे बस स्टॉपवर. बस स्टॉपवरती येऊन गाईज मला 10 ते 15 मिनटं झालेले आहेत, पण अजून काय बस आलेली नाही. कधीही लागत झाले, कारण का टाईम आहे आपल्याकडे. तरी पण बस लवकर आली तर कसं बरं पडतं, नाहीतर नंतर ना आणि परत गर्दी असली की मग काय नको वाटतं त्या बसमधून जायला. आता बघूया कधी ते, अजून वाट बघतोय, अजून तर काय बस येईल. 5 मिनिटं झाल्यावर बससुद्धा आली. म्हणलं चला एकदाची बस आली, पण गाईज यामध्ये गर्दी तर खूप होती, हे तुम्ही बघू शकता. उभं राहायला सुद्धा जागा नसते, जसं मी म्हटलं होतं तसं. आता आम्ही बसमधून उतरलेलो आहे आणि तुम्ही गर्दी बघितलीच असेल. आज तुम्हाला कळालं असेल की किती गर्दी राहते TMT मध्ये. चला, आता उतरलेलं आहे जस्ट आणि आता चाललो आहे ऑफिसमध्ये. ऑफिसमधलं काम संपवून मिळालं होतं डायरेक्ट जेवायला, आणि मी घेतलेलं चपाती, छोले आणि सोयाबीनची भाजी. जेवून झाल्यानंतरनं मी आणि विपुलनं घेतलं होतं ताक, मसाले ताक. मस्तपैकी गाईज एन्जॉय केलो. फायनली आता लंच झालेलं आहे आमचा गाईज. आता आमचं आता 3:30 वाजलेलं आहेत. लंचचं टायमिंग पण कसं पुढे चाललं आहे ते कळलं ना. 1:30 वाजता आम्ही येत होतो लंचला, आता त्यानंतर 2 झालं, त्यानंतर ना 2:30 वाजले, आता 3चं झालं टायमिंग गाईज. जेव्हापासून दिवाळीवरती जाऊन आल्यापासून दररोज आम्ही आता 3ला जेवायला येतोय. ठीक आहे, चला आता जेवण झालेलं आहे, तर एक फेरफटका मारू मग जाऊ वरती ॲज इट इज काम करायला. फायनली आमचं आता फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलं आहे वरती ऑफिसमध्ये. आजचं काम जास्त असल्यामुळे दुपारी संध्याकाळी नाश्ता करायला मिळालं नाही, पण म्हणून आता आम्ही डायरेक्ट जेवायला चाललोय. आता रात्रीचे 9 वाजले होते आणि आता मी चाललेलो होतो कॅन्टीनमध्ये. आता जाऊ कॅन्टीनवरती आणि बघू काय काय कोणकोणती भाजी आहे आणि काय जे आपल्याला आवडेल ते घेऊ. आता सध्या तरी मी इथं थांबलोय विपुलची वाट बघत. विपुल पण येतोय, तो पण येणार होता नाश्ता करायला गाईज. तर कधी येतोय असं एकदा झालंय. आता बघूया, तो आला की आम्ही दोघं सोबतच जाणार आहोत. गाईस, आज काहीतरी ऑफिसमध्ये इव्हेंट आहे, त्यामुळे साईडला जिथून आम्ही दररोज फिरतो त्या ठिकाणी गाड्याचं पार्किंग लागलेलं आहे रात्री. और विपुल भी आ गया मेरे साथ खाना खाने को. घेतलेला आहे दाल राईस आणि वडापाव विपुल घेऊन येत आहे. विपुल बघू शकता तिथे थांबलेला आहे वडापाव आणण्यासाठी. चला गाईस, हा आहे आजचा डिनर आपला, दाल राईस आणि वडापाव. आणि विपुल घेतो इडली. ते आम्ही थोडं एक्सचेंज करून घेणार आहे, एक इडली एक वडापाव. फायनली गाईज, आमचा डिनर करून झालेला आहे. मी घेतलं होतं दाल राईस, वडापाव आणि इडली. आम्ही एक्सचेंज करून खाल्लं होतं, मी आणि विपुलने. एक वडापाव त्याने खाल्ला होता, एक वडापाव मी खाल्ला होता. किससे बात कर रहा है विपुल? आज देख सकते हो आप, गेस कर सकते क्या? आज गेस कर सकते हो, जानबूझ के विशाल का नाम ले रहा है. ऑफिसची 10ला शिफ्ट संपल्यानंतर मी येऊन थांबलो होतो स्टॉपवरती, पण काय बस काय आलीच नाही. 10:30 वाजले तरी बसची वाट बघतोय, अजून काय बस येण्या झाल्या. इकडून तिकडून नुसत्या फेऱ्याच मारतोय. फायनली एकदाची बस आलेली आहे. आता कधी एकदा रूमवर जातोय असं झालं होतं, कारण का लेट पण झाला होता बसमुळेच. तर स्टॉपवरती थांबलो होतो, पण बस येईना.
फायनली मी आता बसमधून उतरलेलो आहे आणि आता चाललेलो आहे मी रूमकडे. आज गाईज खूपच उशीर झाला. मी तुम्हाला सांगितलं असेल मी बस पण आज काय माहिती काय झाले, दररोज लवकर येते पण ती आज लेट आली. पण खाली होती, संपूर्ण बस खाली होती, जागा मिळाली बसायला. काय हरकत नाही गाईज, कधी कधी होत राहतं. आता वाजलेले आहेत गाईज 11 वाजता मी बस स्टॉपवरून उतरलेलो आहे. आता रूमकडे जाणार आहे. चला गाईज. आता गाईज रूम मध्ये पोहोचलेलो आहे आणि रूम मध्ये पोहोचल्या पहिले काम असतं म्हणजे ते रूम लॉक करायचे. रूम लॉक झालेले आहे गाईज. फायनली आता रूम मध्ये पोहोचलेलो आहे गाईज. आता मी फ्रेश होतो पण त्याआधी हा ब्लॉग एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेच व्हिडिओ घेऊन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.